बेहदची परममहाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मनाचा अतिसूक्ष्म प्रकार, हदच्या पलीकडे बेहदच्या अद्भुत दुनियेचे वर्णन. या भौतिक दुनियेच्या पलीकडे म्हणजे बेहदची दुनिया कशी असते व तेथील अतिशय अद्भुत जीवनसृष्टी, निरामय, शांतिमय, परमशांत जीवनपद्धती यावर बेहदचे बापूजी व साक्षीताईमधील एक रहस्यमय संवाद आपण ऐकूया. साक्षीताई म्हणतात, परमशांती बापूजी, बेहदच्या ज्ञानामध्ये बेहद आणि बेहदच्या बेहदचे यात काय फरक असतो? हदच्या पलीकडे बेहद तर बेहदच्या बेहदचे मध्ये काय असते? बापूजी म्हणतात, हे सर्व आत्म्यांच्या बुद्धीच्या पलीकडचे, म्हणून मी ते काही स्पष्ट करू शकत नाही. जसे ब्रह्मांड तसेच अनंत अनंत बेहदच्या कलांची ब्रह्मांडे आहेत. त्याच्यानंतर वरती गेलात तर बेहदची ब्रह्मांडे आहेत आणि त्यामध्ये बेहदच्या बेहदची पावर असते. पुढे साक्षीताई विचारतात, हदची दुनिया किती कलेपर्यंत असतील? बापूजी म्हणतात, असे बघा, 1 करोड पिढी म्हणजे 100 करोड कलापर्यंत हदची दुनिया असते. जिथपर्यंत सर्जन विसर्जन होत असते ती हदची दुनिया. साक्षीताई म्हणतात, 1 करोड पिढी? बापूजी, आपण मेन चॅनलमध्ये आजपर्यंत सांगितले नाही की 1 करोड पिढीपर्यंत हदची दुनिया असते. पूर्वी आम्हाला वाटत होते फक्त मल्टिवर्सपर्यंत असेल, पण आज बापूजींनी सांगितले की 1 करोड पिढीपर्यंत हदची दुनिया असते. बापूजी पुढे म्हणतात, जिथे सृजन विसर्जन होत असते ती हदची दुनिया. 1 करोड पिढीच्या वर ब्रह्मांडे बनल्यापासून कधीही सर्जन विसर्जन झाले नाहीत, ती बेहदची दुनिया. साक्षीताई म्हणतात, बेहदच्या बेहदची सर्व दुनिया तर बुद्धीच्या पलीकडची. बापूजी म्हणतात, त्याची तर इथे कल्पनासुद्धा करू शकत नाही. साक्षीताई, आपण सांगितले की हदची दुनियेनंतर 1 करोड पिढीच्या वर बेहद सुरू होते, मग त्यांची सीमा कशी काय असते? बापूजी म्हणतात, जसे सोलर सिस्टम, गॅलेक्सी, युनिवर्स, ग्रेट युनिवर्सची सीमा म्हणजे बाउंड्री असतात ना, तशीच प्रत्येक 1 करोड पिढी ब्रह्मांडाच्या वर बाउंड्री असतात. लेयर्सच्या आत ब्रह्मांडे असतात. प्रत्येक 1 करोड पिढी अर्थात 100 करोड कलेच्या परमधामावरती पण लेयर्स असतात. साक्षीताई, जसे इथे दक्षिण उत्तर सारख्या दिशा असतात तर वरती पण दिशा असतात का बापूजी? बापूजी म्हणतात, तेथे पण खूप दिशा असतात. इथे 8 दिशा आहेत. तेथे तर अनंत अनंत दिशा, अनंत अनंत कला पावर असतात. अनंत अनंत कलर कॉम्बिनेशन अर्थात रंगाचे अनंत अनंत प्रकार असतात. ते मी काही पाहिलेत. बेहदच्या कलेचे परमधाम आणि बेहदच्या बेहदचे कलांचे परमधामसुद्धा पाहिले. मी तेथूनच आलो. रस्ता माहीत आहे, पण 1 करोड कलेच्या परमधामाच्या आत जाऊन पाहिले नाही. निरुमाने वरती गेल्यानंतर मला एकदा दाखवले होते, तेव्हा पाहिले. साक्षीताई, तेथे नेव्हिगेशन कसे करत असाल? इथे कधी रस्ता चुकला तर गुगल मॅप दाखवतो. वरती नेव्हिगेशन कसे करतात? बापूजी म्हणतात, तिथे अशी साधनं फिरत असतात. ते खूप फिरतात. 1 करोड कलांचा परमानंद असतो. काय असतो? परमानंद स्वरूपम, निजानंद स्वरूपम, दिव्यानंद स्वरूपम असतात. इथे 1 कलेच्या परमधामात 1 कलाचा परमानंद असतो. साक्षीताई, लोक त्यात मग्न होऊन जात असतील ना? बापूजी म्हणतात, होय, इथल्यापेक्षा 100 करोड पटीने परमानंद मिळतो. परमानंद, नित्यानंद तेथील वर्णन करणे म्हणजे फारच कठीण असते. साक्षीताई, खरोखर कल्पनेच्या पलीकडे आणि अद्भुत असते. बापूजी म्हणतात, अगदी 100 कलेच्या मल्टिवर्सच्या परमधामात गेलात तर 100 कलेचा परमानंद मिळतो. साक्षीताई म्हणतात, मला आठवते बापूजींनी त्यांच्या एका खूप जुन्या व्हिडिओत सांगितले होते की जेव्हा आपण वर जातो तेव्हा आपल्याला तेथील जग इतके आवडू लागते की तेथून वर जावेसे वाटत नाही, कारण सर्व सुख आणि आनंद तिथेच असेल. याहीपेक्षा वरती काही असणार नाही असे भासित होऊन तिथेच अडकून राहतात. बापूजी म्हणतात, होय, तिथेच अडकून राहतात. साक्षीताई, शेवटचा एक प्रश्न बापूजी. ज्ञान, योग, सेवा, धारणेविषयी असे की ज्ञानात आल्यावर आपण शिकतो की कोणत्याही अकल्याणात कल्याण असते
असा विचार करायचा. आसुरीसारख्या आत्म्याशी आपले कर्मबंध नसेल तर त्याच्यात चांगुलपणा कसा दिसेल? ज्ञान आपल्याला शिकवते की त्याच्यातही चांगुलपणा पाहायचा. बापूजी म्हणतात, प्रत्येक मनुष्यात आत्मा पहा ना, सर्व परमात्म्याचे संतान एवढंच. त्याच्या देहाकडे पाहू नका. आत्मज्ञान आपल्याला काय शिकवते? तुम्ही आत्मस्वरूपला पहा, आत्मिक दृष्टी ठेवा, शरीराकडे बघू नका, निराकार आत्म्याकडे पहा. साक्षीताई, समोरची व्यक्ती नकारात्मक असेल तर आम्ही त्याला बदलले पाहिजे का? बापूजी म्हणतात, आता बदलण्याची वेळ नाही. ऐकून न ऐकल्यासारखे करा, बघून न बघितल्यासारखे करा. वाणीच्या पलीकडे, आवाजाच्या पलीकडे जाण्याची वेळ आली. आता कोणाला बदलायचं असेल तर तो आपोआप बदलेल. हे बघा, मोठमोठे असुर सहज बदलणे शक्य नाही. कालग्नीत जळतील तेव्हा ते बदलणार, त्याआधी ते बदलणार नाही. म्हणून त्यांच्यापासून तसेच त्यांच्या ओरापासून दूर राहा. त्यांना बघूनसुद्धा दुर्लक्ष करा. अशा लोकांशी हात जोडून दूर झाले पाहिजे. त्यांना शिक्षा झाल्यानंतरच अंतिम वेळी ते बदलतील. बदलणारे तर जेमतेम 100-200 आत्मे असतील. ते आत्मस्वरूप बनतील आणि परमशांतीचे व्हायब्रेशन पसरतील. पण हे असुर तर परमशांतीचे व्हायब्रेशनसुद्धा घेऊ शकणार नाही. त्यांचा ऑरा ब्लॅक काळपट असल्या कारणाने परमशांतीचे व्हायब्रेशन त्यांच्या ऑरामध्ये जाणार नाही. मग त्यांच्या मनापर्यंत कसे जाणार? मन कसे बदलणार? मन बदलण्याची शक्यताच नाही. साक्षीताई, आपल्या ज्ञानात आपण अनेक वेळा सांगितले की अशा लोकांची आपल्यावर सावळीसुद्धा पडू देऊ नका. शेवटी बापूजी म्हणतात, मी म्हणतो त्यांची सावळीसुद्धा घेऊ नका. साक्षीताई, बापूजी, आम्ही आपला खूप वेळ घेतला आणि खूप चर्चा केल्या. श्रोते हो, मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आमच्या ज्ञानात सहभागी होण्यासाठी आमचा बेहेदचा परमज्ञानाचा 10 दिवसांचा कोर्स आहे. बापूजींनी 4000 व्हिडिओत सविस्तरपणे ज्ञान दिले आहेत. युनिवर्स, मल्टिवर्स आणि बेहेदच्या दुनियेचे ज्ञान ते आम्ही 10 तासात संक्षेपित केले आहे. तुम्ही या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊ शकता. तिथे एक्सप्लोर कोर्स प्लेलिस्टवर जाऊन 10 दिवसांचा कोर्स करा. बापूजींच्या मुख्य चॅनलवर जाऊन सर्व ज्ञान सविस्तरपणे जाणून घ्या आणि आत्मजागृती करा. बापूजींनी परमसत्य ज्ञान दिले आहे. आजपर्यंत असे ज्ञान कोणीही दिले नाही. आज आम्ही जी चर्चा केली त्या संबंधित तुम्हाला काही प्रश्न असल्यास कृपया कमेंट बॉक्समध्ये टाका. आम्ही नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार. धन्यवाद बापूजी. परमशांती. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर व कमेंट करा. आम्ही असेच नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करू शकतो. बेहेदची परम महाशांती.